ते सगळं अंगातच भिनलंय माझ्या. त्याच्यासाठी वेगळं असं काहीच करावं लागत नाही मला. पण आता एक जबाबदारी तुम्हालाही घ्यावी लागणार आहे. हे माझी खात्री आहे तुम्ही अगदी सहज पार पडाल ती. कुठली? रेणुका. मी मुक्ताच्या मागे ठामपणे उभी राहणार आहे असं तिला सांगितलं, त्यामुळे चिडली ती आणि घर सोडून गेली. काय रेणुका? तुम्ही तिला अडवलं नाहीत? नाही, यावेळेला ठरवलेलंच होतं की तिच्या कुठल्याही गोष्टीला भीक नाही घालायची. हे काय बोलताय? तुम्हाला कळतंय काय? का म्हातारी शुद्धीवर आली याचा आनंद एवढा झाला की मुलगी निघून गेली त्याचं काही पडलेलं नाही तुम्हाला? अति काळजी केली ना तिची मी, म्हणूनच डोक्यावर चढून बसली ती माझ्या. एक मिनिट, माझ्याशी भांडण्यापेक्षा तिला घरी कसं आणता येईल ना ह्याच्याकडे जरा लक्ष द्या. पण मी घरीच आहे, कधीही भांडता येईल तुम्हाला माझ्याशी. आणि तोंडाला येईल ते बोलता सुद्धा येईल. चला. काका, अहो कसला विचार करताय? चला तुम्ही जाऊन या, बघून या आजीला आणि मला सांगा. हं? रेणुका, तू घर सोडून आलीस. आर यू मॅड? मॅड नाहीये मी. जे करते ना ते शुद्धीत करते. तिला मी घरात नसलेलं चालतं, पण तिला ती अनोळखी मुलगी मुक्ता हवी. मी हे घर सोडून जाईन म्हणाले तर तिने मला जराही अडवण्याचा प्रयत्न नाही केला रे. आता कुशीत घेऊन बस म्हणावं त्या मुक्ताला. हे बघ रेणुका, तू कितीही नाही म्हणलीस तरी ती वहिनी आहे तुझी आता. यार वेद, आईसारखी बडबड नको करू सा. दादांचा कॉल येतो. हे बघ बाळ, मी बोलतोय. तुला बोलणं अवघड जातंय, मला कळतंय. तू त्या मुक्ता आणि वैजंतीमुळे घर सोडून गेलीस, बरोबर ना? एक गोष्ट लक्षात ठेव बाळा, हे घर त्या दोघींचं नाहीये. हे घर आहे तुझ्या बापाचं, माझं. मी माझ्या मेहनतीने उभं केलंय. त्याच्यावर दुसरा कोणाचाही अधिकार नाही. उभं केलंय ना ते फक्त तुझ्यासाठी उभं केलंय. आणि तू जर घर सोडून गेलीस तर कसं होणार? त्या मुक्ताने माझ्यात आणि आईमध्ये, माझ्यात आणि सारंगमध्ये, आमच्या सगळ्यांमध्ये भांडणं लावून दिली. आणि ही जाणीव करून द्यायची हीच खरी वेळ आहे. बघ बाळा, तिला ह्याची कधी जाणीव होणार नाही. निर्लज्ज आहे ती. त्यासाठी तू घराबाहेर राहणार आहेस का? तू घरी ये बघा ती पहिल्यांदा. नाही दादा, मी नाही येणार घरी. काय वेडेपणा आहे हा? काय हट्ट करतेस तू असा? माझा ऐकणार नाहीस तू? घरी ये. असे किती दिवस बाहेर राहणार आहेस तू? आणि कायमचं बाहेर राहण्याची वेळ आली ना तरी राहीन, पण ह्यांना धडा शिकवल्याशिवाय गप्प बसणार नाही. ते आपण सगळं शिकवू, त्यांना काय धडा शिकवायचा आहे तो. पण तू घरी ये. मी 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 येतोय तुला तिथे न्यायला. कुठे आहे सांग तू? मी येईन घरी, पण आधी त्या मुक्ताला घराबाहेर भेटा. सासूबाई, अहो किती काळजीत टाकलं तुम्ही आम्हा सगळ्यांना. अगं, तुम्ही समद्यांनी एवढा जीव लावल्यावर काय होणार आहे या जीवाला? आजी, बरं वाटतंय ना तुला? थकवा जाणवतोय ना जरा? काय नाही ग, थकवा बिकवा. तुम्हाला बघितलं आणि एका दमात ठणठणीत बरी झाले. आणि रावसाहेब बरा आहे ना? मुक्ताकडून हरल्यानंतर माझ्या बिगारांनी कुणावर जाळ काढला नाही ना?
ते सगळं होईल, त्याची नको काळजी करूस तू. तू घरी ये. मी आत्ताच्या आत्ता तुला तिथे न्यायला येतोय. तू कुठे आहेस ते आधी सांग मला. हे बघ रेणुका, तू ऐक त्यांचं. तू कोण आहे तुझ्या बरोबर? दादा, मी मागे सांगितलं होतं ना, माझा मित्र वेद. ओळखतो मी त्याला. आणि तो फक्त तुझा मित्र नाहीये. त्याच्याकडे फोन दे. टेन्शन घेऊ नकोस, मला त्याच्याशी बोलायचंय. दे फोन दे. दादांना बोलायचंय तुझ्याशी. माझ्याशी? हा दादा. वेद किसनराव जगताप. आश्चर्य वाटलं? फक्त तुला नाही, तुझ्या 5 पिढ्यांना ओळखतो मी. कारण माझ्या मुलीचा तू मित्र आहेस. नुसता मित्रच नाही आहेस, तिचा तुझ्यावरती विश्वास आहे. तुझे वडील किसनराव जगताप हे माझे राजकीय प्रतिस्पर्धी आहेत. आता उद्याच्या बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये आम्ही दोघं परस्पर विरोधी उभे आहोत. तुला माहितीच असेल. हो 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 दादा, मला आहे कल्पना. त्यामुळे आमच्यात मैत्री नसली तरी वैरही नाहीये. पण आमच्या दोघांमध्ये राजकीय कुरघोड्या मात्र सतत चालू असतात. आता तुझं माझ्या मुलीबरोबर असलेलं नातं हे त्या राजकीय कुरघोडीचाच एक भाग आहे असं जर उद्या मला कळलं, मी सोडणार नाही तुला. नाही नाही दादा, हे बघा तसं खरंच काही नाहीये. हे बघा, तुम्हाला तरी ह्याबद्दल माहिती आहे, पण माझ्या घरी याबद्दल काहीच माहित नाही कोणालाच. आणि प्लीज प्लीज विश्वास ठेवा दादा, माझ्या मनात असं काही नाहीये. आता तुला मी एक प्रश्न विचारतो, स्पष्टच विचारतो. माझ्या मुलीबरोबर लग्न करणार आहेस का नुसताच टाइमपास चालू आहे? काय रे, उत्तर द्यायला एवढा वेळ लावतोयस? मला लग्न करायचंय. मला ती भावी आहे मला माझ्या आयुष्यात. छान, चांगली गोष्ट आहे. चांगला मुलगा आहेस तू. रेणुकाच्या निवडीवर माझा विश्वास आहे. तिची निवड कधी चुकणार नाही. तिची काळजी घे. आणि तिला संध्याकाळी घरी आणून सोड. हो हो दादा, मी करतो नक्की.